सेनेला शिवाजी पार्कचं मैदान मिळालेलं आहे। 17 मेला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती आहे आणि त्या सभेची परवानगी सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागण्यात आली होती। या संदर्भातलं पत्र आपल्यासोबत घेऊन यशवंत केलेदार स्वतः आहेत, ज्यांना ही परवानगी मागितली होती। सर, परवानगीचं पत्र एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवाल का? आणि साधारणपणे ज्यावेळेस तुम्हाला परमिशन मिळाली त्यावेळेस काय महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या? याच्यामध्ये सूचना अशा करण्यात आल्या, ते नेहमीच्या सूचना जनरल त्यांचा फॉर्मॅट असतो तो आहेत, पण ॲडिशनल सूचना एवढीच आहे त्यांची की पंतप्रधान येत आहेत सभेला, त्यामुळे जो एसपीजीचा जो प्रोटोकॉल असेल तो प्रोटोकॉल तुम्हाला फॉलो करावा लागेल। एसपीजीची टीम येईल, ते तुम्हाला काही पॉइंटर्स देतील, त्या पॉइंटर्सनं तुम्हाला काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागेल। आणि लोकसभेच्या निवडणूक अंतर्गत ही सभा होत असेल तर तुम्हाला आचारसंहितेच्या काळात निवडणूक अधिकाऱ्याची सेपरेट परवानगी घ्यावी लागेल, ती मिळते, त्याचा काय विषय नाही। 18 मार्चला तुम्ही परवानगीसाठी पत्र दिलं होतं, त्याच वेळी आम्ही देखील पत्र दिलं होतं असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं आहे। बघा, 18 मार्चला मी जेव्हा पत्र दिलं त्याचा इनवर्ड नंबर आहे 66,941 आणि हा त्यांचं पत्र आहे, त्यांचा इनवर्ड नंबर आहे 67,028। जवळजवळ 87 नंबरने ते आम्ही मागे आहोत, अगोदर केलेलं आहे। आणि महानगरपालिकेचा नियम आहे, जो पहिला येईल त्याला प्राधान्य दिलं जातं आणि तोच नियम नगर विकास मंत्रालय देखील फॉलो करतं। त्या अनुषंगाने आम्हाला परवानगी नगरविकास खात्याने काल 4 वाजता बैठक झाली तेव्हा ते आदेश दिले आयुक्तांना महानगरपालिकेच्या, आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्थानिक वॉर्डला ते आदेश पाठवून आज आम्हाला संध्याकाळी 5:30 वाजता ही परवानगी मिळाली। असा दावा केला जातो की तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात आणि कुठेतरी दबाव तंत्राचा वापर, प्रशासनाचा गैरवापर करून ही परवानगी घेतली। पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेचा नियम फर्स्ट कम फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बसतो। हा त्याचा ठसठसीत पुरावा इथे आहे। आणि आम्ही जेव्हा हे पत्र दिलं त्याच्यानंतर इकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरनी ही माहिती त्यांच्या आयुक्तांना दिली। आयुक्तांनी हा रिपोर्ट बनवून नगर विकास खात्याला पाठवला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की प्राधान्य हे 17 मेसाठी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जातं, कारण त्यांचा अर्ज अगोदरचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित रितसर प्रोसेसप्रमाणे झालेलं आहे। 25 वर्षे महानगरपालिकेत तुम्ही सत्तेत होतात, तुम्हाला महानगरपालिकेचे नियम माहीत नाहीत का? उगाच खोटे आरोप करण्यात अर्थ नाही, रडीचा डाव खेळू नका, इतरत्र कुठेतरी जाऊन सभा घ्यावी त्यांनी। कसा फायदा होईल या सभेचा मुंबईसाठी? खास ही सभाच महायुतीची आहे आणि मुंबईतल्या उमेदवारांसाठी स्वतः पंतप्रधान इथे येत आहेत, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि रामदास आठवले आहेत, आणि विशेष म्हणजे आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब देखील आहेत। आणि इतके सगळे दिग्गज लोक जर येत असतील एका व्यासपीठावर तर त्याचा नक्कीच फायदा महायुतीला होईल। या संदर्भात काही बैठक बोलवली आहे, काही चर्चा होणार आहे महायुतीच्या घटक? काल एक बैठक झाली MCAला घटक पक्षांची, अजून एक बैठक 11 तारखेला होण्याची शक्यता आहे। आताही देखील आम्ही DCP मॅडम बरोबर बैठक करून आलेलो आहोत। एकंदर सभा जंगी होईल, 1.25 लाखाच्या वर लोक येतील, कारण सर्व पक्षीय लोक कामाला लागलेली आहेत, त्यामुळे सभा जंगी होईल, मोठी होईल। आणि पाडव्याची सभा जी आमची असते ते जे नियोजन असतं त्याच्यामध्ये SPGचे इनपुट ॲड करून जी काही नियोजन करायचं ते आम्ही करू। मोदी पहिल्यांदा शिवाजी पार्कच्या मैदानावर येतात? हो, आता पहिल्यांदा येतात, पंतप्रधान म्हणून ते येत आहेत आणि सभा ते नक्कीच गाजवतील आणि लोकांमध्ये उत्सुकता आहेच। लोकांची उत्सुकता जी आहे, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करतील। आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 मेला मुंबईत सभा घेत आहेत आणि त्या सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी मिळालेली आहे। त्या परवानगी संदर्भामध्ये हा एक रिपोर्ट मुंबई महानगरपालिकेला स्थानिक वॉर्ड ऑफिसरनं दिला होता आणि त्यामध्ये स्पष्ट केलं होतं की फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मैदान देण्यात यावं आणि त्यानुसार आता मैदान मिळालेलं आहे। रितसर परवानगी आता ही पाहतोय परवानगी आपण, ही परवानगी देखील आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात आली आहे आणि आता प्रामुख्यानं 11 तारखेला एक महत्त्वाची महायुतीची बैठक होईल आणि त्यानंतर ही सभा मुंबईत पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच महायुतीला आता 17 तारखेचे मैदान मिळालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आगामी 4थ्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये, खास करून मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पाडताना आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।